सर्वांना नमस्कार। इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील चौथा पाठ आहे आपले हरित सहचर। या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग स्वाध्यायाकडे वळूयात, उजळणी करूया। पहिला आहे, ज्या वनस्पतींची उंची वाढतात आणि त्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? इथे 4 पर्याय दिलेले आहेत, रोपटे, वेल, झुडूप की वृक्ष। तर याचं उत्तर आहे वृक्ष। दुसरा आहे, ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात आणि त्यांच्याकडून अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? स्वयंपोषी, परपोषी, कीटकभक्षी, वेल। त्याचं उत्तर आहे परपोषी। पुढे आहे, फुलांच्या रंगाचा आणि वासाचा वनस्पतीला कोणता उपयोग होतो? ऑप्शन आहेत, अन्न तयार करण्यासाठी, कीटकांना आकर्षित करण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, पाणी शोषण्यासाठी। तर याचं बरोबर उत्तर आहे ब, कीटकांना आकर्षित करण्यासाठी। चौथा आहे, कळीचे रूपांतर कशात होते? फळ, रोपटे, फूल की बिया? तर ह्याचं उत्तर आहे फूल। त्यानंतर पाचवा आहे, वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? ऑप्शन आहेत, श्वसन, प्रकाश संश्लेषण, पचन, शोषण। याचं उत्तर आहे ब, प्रकाश संश्लेषण। पुढे आहे 6वं, मुळाचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन आहेत, फुले तयार करणे, पाणी व पोषक घटक शोषणे, बी तयार करणे की फळे तयार करणे? तर मुळाचे मुख्य कार्य उत्तर आहे पाणी व पोषक घटक शोषणे। त्यानंतर आहे पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। त्यातला पहिला प्रश्न आहे, ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? उत्तर, मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात त्याला सोटमूळ असे म्हणतात। दुसरा प्रश्न, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागाचा वापर करतात? उत्तर आहे, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पानांचा वापर करतात। तिसरा आहे, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? उत्तर लिहूयात, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना हवा, सूर्यप्रकाश, मुळांनी शोषलेले पाणी व पोषक घटक यांची आवश्यकता असते। आता पुढे ई दिलेला आहे, खालील शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून लिहा। बघा बरं शब्दकोड, तर सुरुवात करूयात। अमरवेल, नंतर आहे बांबू, नंतर आहे मका, पुढे आहे लाजाळू, उभा आहे बघा अळू। तर अशा प्रकारे आपण वनस्पतींची नावे शोधून लिहिली आहेत। चला तर पुढे बघूयात। ई आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतीची लागवड का करावी? उत्तर, घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतीची लागवड करावी कारण आपल्याला छोट्या छोट्या आजारांवर उपाय करता येतील, तसेच आपल्या घराच्या आजूबाजूची हवा शुद्ध राहील। दुसरा प्रश्न आहे, वनस्पतीचे भाग वापरून बांधलेल्या घरांचे फायदे कोणते? उत्तर, वनस्पतीचे भाग वापरून बांधलेली घरे ही हवेशीर, थंड असतात व कमी खर्चात तयार होतात। पुढे ऊ दिलेला आहे, चित्राचे निरीक्षण करून वनस्पतीच्या भागाचे नाव व उपयोग लिहा। अ आहे पान, त्याचा उपयोग लिहूयात, अन्न तयार करणे। आ आहे फळ, त्याचा उपयोग आहे अन्न म्हणून उपयोग आणि बिया तयार होतात। तिसरा आहे मूळ, मुळाचा उपयोग पाणी व पोषक द्रव्ये शोषणे आणि झाडाला आधार देणे। तर अशा प्रकारे आपण आज या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वाध्यायासह, तोपर्यंत धन्यवाद।